डोंबिवलीतून निघालेले आणि परत न आलेले कुटुंबियांच्या डोळ्या देखत दहशतीचा नराधम नाच। पर्यटनाचं स्वप्न घेऊन निघाले, बेसरांच्या दहशतीत बळी गेले। डोंबिवलीत परतलं केवळ दुःख आणि अश्रू। आप बोले ना मुझे क्या बोलते भेलपुरी खाई फिर मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप नमस्कार। एक छोट्याशा विश्रांतीसाठी आपल्या मायेच्या शहरातून डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा भागातील संजय लेले आणि त्यांचा कुटुंब निसर्गरम्य काश्मीरमध्ये गेले। पत्नीला पार्किन्सनचा त्रास, मुलाची उन्हाळ्यांची सुट्टी आणि डोंबिवलीतील भाजून टाकणारा उन्हाळा, या सगळ्यांपासून दूर थोडी शांती, थोडा हवा पालट मिळावा म्हणून त्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बेसरांच्या टेकड्याकडे वाटचाल केली। पण कुणाला ठाऊक होतं की निसर्गाच्या कुशीत माणुसकीचा घातक चेहरा त्यांची वाट पाहत बसला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगावचा बेसरण टेकड्यावरील हिरवाई, निळा आकाश आणि शांततेत हरवलेलं पर्यटक, या सगळ्यांवर मंगळवारी दुपारी मृत्यूच्या छाया पसरली। पोलिसी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी त्या मैदानात धाड टाकली। क्षणातच सर्व पुरुष, महिला आणि लहान मुलांना विभागून अमानुषतेचा खेळ सुरू झाला। पुरुषांच्या अंगावरचे कपडे उतरवून त्यांचा धर्म शोधण्यात आला। तो हिंदू आहे हे कळताच त्याच्या कुटुंबियांच्या समोरच त्याला गोड्यांनी भोसकण्यात आलं। रडणाऱ्या पत्नी, किंकाळणारी मुले आणि बघ्याप्रमाणे उभे राहावे लागणारे इतर पर्यटक, त्यांच्यासाठी हा क्षण काळाच्या गर्तेत अडकलेला एक जिवंत दुःखद स्वप्न बनून गेला। महाराष्ट्रातील डोंबिवलीत आज एक घर सुन्न आहे। संजय लेले यांच्या पत्नीला शांती मिळावी म्हणून ते जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, आशा होती, पण परत आलं ते फक्त भय, दुःख आणि अश्रू। जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत। कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत। मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी। आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या ते आहेत भैया, आपका नाम क्या है? आदिर भैया म्हणून आहेत, हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन। यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे। या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत। काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा, तेरवा आहेत, परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरनं स्वतःच्या घरी गेली पाहिजेत। कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत। आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत यांनी जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही। कारण का हे रडायला लागलेले आहेत, कारण ह्यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे। इथं कुणी आता पर्यटक येणार नाही। त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडतायत की आता यांच्यापुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे। इथून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाही आणि यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे। ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी, अत्यंत निंदनीय। आप भी बोलिए, क्या बोल रहे हैं आप? ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है, होना नहीं चाहिए था। वो तो वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ, वो तो यहाँ पे वेकेशंस के लिए आए थे, हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे, अपना भी घर चल रहा था, वो भी एंजॉय कर रहे थे। यहाँ की मोस्टली जो इकॉनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है। अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे, वो तो इंसान नहीं होंगे। पूरी इंसानियत का कत्ल है ये तो होना नहीं चाहिए था। अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना, जो भी इसका आउटकम आएगा, क्योंकि गलती एक करता है बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं। ठीक, अब तो क्या करेंगे? आमचं महाराष्ट्र सरकारला, कर्नाटक सरकार असेल, सगळ्या स्टेटला लोकांना आप बोले ना मुझे क्या बोलते भेलपुरी खाई फिर मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम
ये जो भैया साहब है प्रेशर, आप टेंशन मत लो, मेरे पति का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं भैया। तो करेंगे फोन प्लीज भगवान के लिए बच्चा लो। दब से मन युवा डिजाइन किया है